पुस्तकाचं नाव सोन्याच्या दुराचे ठसके. लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी. अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरण 8. मरुभूमीतली मुसाफिरी. गाडी घेतल्यानंतर जेव्हा आम्ही जरा दूर कुठेतरी वाळवंटामध्ये सूर मारायचं ठरवलं तेव्हा पहिलं नाव सुचलं ते जुबैलचं. ते गाव थोडं सुसंस्कृत म्हणून ऐकिवात होतं आणि तिथे पुस्तकंही मिळण्याची शक्यता होती. तसं ते 400 किलोमीटर दूर होतं, पण बाकीच्या शहरांच्या मनाने बरंच जवळचं आणि म्हणून तिथेच जायचं ठरवलं. 5-6 जण मिळून आम्ही शुक्रवारी पहाटेच निघालो. त्यावेळी आमच्या बरोबरच्या आणखी कुणालाच ड्रायव्हिंग येत नव्हतं. तेव्हा आमचे हेच चक्रधर झाले. घरून निघताना त्या खदरा पलीकडच्या वाळवंटाकडनं बरीच अपेक्षा होती. म्हणजे उंट, ओयासिस, वाळूच्या अस्थिर टेकड्या आणि बरंच काही. प्रत्यक्षात फक्त वाळूचा अथांग समुद्र रस्त्याच्या दुतर्फा पसरलेला होता. क्वचित कुठे एखादा मेंढपाळ आपल्या कळपासकट दिसत होता. मोठ्या गावाच्या जवळ किंवा रस्त्याला फाटे फुटताना हिरव्या निळ्या पाट्या होत्या आणि विशेष म्हणजे इंग्रजीत सुद्धा पुरेशा पाट्या होत्या. पण एकदा का गाव मागे पडलं की मधल्या रस्त्याला मैलोन मैल पाट्या नाही. नजरेच्या टप्प्यात सतत बेफरक वाळू. तो संतत आसमंत निशब्द अंगाईत जणू गात होता. ड्रायव्हरला डुलकी नाही लागली तरच नवल. अहो दळवी, मी तुमच्या शेजारीच बसतो पुढे, म्हणजे काय भरपूर गप्पा मारता येतील, असं म्हणत प्रोफेसर खांडेकर घरून निघतानाच पुढे ड्रायव्हरच्या शेजारी बसले होते. अहो एरवी हा माणूस घाणा वाटावा इतका अबोल होता, पण त्या दिवशी जराही उसंत न घेता प्राध्यापकी खाक्यात अस्खलित व्याख्यान दिलं त्यांनी. अगदी मुद्दे सुद्धा श्रोत्यांच्या मनाकानाचा कब्जा घेणारे. हो दळवी, आपला तो डॉक्टर मगदी आहे ना, तो एकदा रात्री रियाधला जायला निघाला. कुठून कसा कोण जणे, पण एक काळा उंट अंधारात समोरून आला आणि त्याच्या गाडीवर धडकला. हो जखमी झालेला तो उंट कडा कोसळावा तसा गाडीच्या बॉनेटवर कोसळला आणि तिथेच तडफडला. गाडीचं इंजिन चांगलंच ठेचून निघालं. मगदीची मान तशी थोडीशीच लचकली धक्क्यानी, पण मनाने आणि धनाने तो पार खचला बिचारा. या देशामध्ये उंटाच्या जीवाची किंमत माणसाच्या जीवापेक्षा थोडीशीच कमी असते. अहो जब्बर दंड झाला त्याला. असे अरबी भाषेतले सुरस आणि चमत्कारिक किस्से ऐकून 1000 रात्री झोप आली नसती. थोड्या वेळाने करकचून ब्रेक लागला आणि माझी डुलकी भंगली. काय झालं? नाही फारसं काही नाही. रस्ता संपला, यांनी शांतपणे वस्तुस्थिती कथन केली. मग आता? अहो चोही बाजूनी मरुभूमीच माजली होती. नाही मोठं संकट नाही येते. गाडी वेगात असती तर जरा घोटाळा झाला असता. ठीक आहे, 10 फुटांवर पुन्हा सुरू होतोय रस्ता. तेवढं अंतर मात्र वाळूतून कापावं लागेल, पण मला वाटतं की जमेल, हरकत नाही. नंतर जराशाने प्राध्यापकांनी इशारा दिला. दळवी साहेब, गाडी बाजूलाच घ्यायला हवी. समोरून बघा, तो थोरला ट्रक आपल्याच दिशेने येतोय. त्या थोरल्या ट्रक्सना जग्गरनॉट म्हणजे जगन्नाथ म्हणतात. अहो ते खरोखरच जगन्नाथाच्या रथासारखे अजस्त्र असतात. दरवर्षी कित्येक माणसं, प्राणीच काय, गाड्या त्यांच्या खाली चिरडल्या जातात. चिंचोळ्या रस्त्यावर असा ट्रक समोरून भरधाव येत असताना त्याच्या दिशेने गाडी हाकत राहणं म्हणजे सिनेमातल्या आत्महत्येच्या दृश्यासारखं वाटत होतं. शेवटी ह्यांनी जीव मुठीत घट्ट धरून गाडी थांबवली. मागून गाड्या नव्हत्या, नशीब. तो ट्रक थोडा वेळ येतच राहिला आणि मग एकाकी अंतर्धान पावला. काय झालं कळेना. मुंबईच्या तापलेल्या रस्त्यांवर दुपारी बऱ्याच वेळा मृगजळ पाहिलं होतं. वाळवंटात तर ते दिसतंच, पण त्याशिवाय इथली उन्ह चढली की मृगजळाऐवजी हे असं मायाजाळ निर्माण होतं, हे पहिल्यांदाच कळलं. जुबैल जसजसं जवळ येत गेलं तसतसा रस्ता सुधारत गेला. 4-4 गाड्या पळतील असा जाता वेगळा येता वेगळा दुहेरी रस्ता लागला आणि त्याच्यावर मोठमोठ्या पाट्या इंग्रजी अरबी दोन्ही भाषेत होत्या. जुबैलचं प्रथम दर्शन मात्र दिपवून टाकणारं होतं.
अशा लखलखत्या न संपणाऱ्या पेट्रोकेमिकल प्लांट्सच्या रांगा आम्ही यापूर्वी कधीच पाहिल्या नव्हत्या. आयझॅक ॲसिमोवच्या ट्रेंटॉरवर आलोय आपण, हे माझ्या मनचं बोलले. तो लखलखाट डोळ्यात भरून घेतला आणि पुढे गेलो तर उजवीकडे निळे हिरवे पट्टे दिसले. निळाभोर मोरपंखी समुद्र, त्याच्या किनाऱ्यावर जोपासलेली हिरवीगार झाडी बघून आमचं क्षितिज वाळवंटाला सरावलेले डोळे निवले. वाटलं आता या शहरात आणखी काहीही मिळालं नाही तरी काही हरकत नाही. पण वाटलं होतं तसंच हे शहर सुसंस्कृत निघालं. पुस्तकं, गाण्याच्या टेप्स, अगदी भरभरून माल घेतला आम्ही. आणि मग चक्क इंडिया कॉफी हाऊस मध्ये मसाला डोसा, मेदूवडा खाऊन वर दाक्षिणात्य कॉफी पिऊन तृप्त झालो. प्रोफेसरांनी तर पान सुद्धा खाल्लं आणि त्या पानाच्या गादीवर त्यांना पुणेरी मंडळी भेटली. नंतर 4:30-5 वाजता परत निघालो. एका तिठ्यावर वाद झाला, कुठल्या रस्त्याने जावं. प्रोफेसर म्हणाले, अहो येताना कुठेही वळलो नव्हतो, जातानाही सरळच जाऊया. मग सरळ गेलो. बराच वेळ गेल्यावर एक लागली मशीद. जरा ओळखीची वाटली. कधी बरं बघितली होती ही, असा विचार मनात येतो तो प्रोफेसर ओरडले, हो दळवी साहेब, आपण परत त्याच तिठ्यावर आलोय. जिथून आपण सरळ रस्ता पकडला तिथेच आलोय आपण. मग डावीकडच्याने जाऊन नातीचरामी म्हणत त्याच तिठ्यावर परत. मग उजवीकडचा रस्ता घेतला, परत तेच. जिथे माणूस मानेवर जू ठेवलेल्या घाण्याच्या बैलासारखा फिरून फिरून त्याच जागी येत राहतो ते जुबैल. गाडीनं नाही तर निदान यांच्या विनोद बुद्धीने तरी लांबचा पल्ला गाठला होता. वाट विचारायला रस्त्यावर चिटपाखरू नव्हतं. गाड्या धावत होत्या पण जोर जोराने हातवारी करून सुद्धा थांबत नव्हत्या. या देशाचा एक नियम आहे, गाडीमध्ये कुणी पाहुणा असेल किंवा कुणा वाटसरूला गाडीत घेतलं आणि त्यानंतर गाडीला काही अपघात वगैरे झाला तर त्या वाटसरूच्या किंवा पाहुण्याच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्या नुकसानाची भरपाई गाडी मालकाने करून द्यायची. या नियमामुळे कुणीही कुणासाठीही गाडी थांबवत नाही. पण त्या दिवशी आमचं नशीब तसंच जोरावर होतं. आमचे भारतीय चेहरे मोहरे पाहून एक पाकिस्तानी गाडीवाला थांबला. आता वाट समजावणं कठीण आहे हो, पण आता असं करा, माझ्या मागून या. गावाबाहेर पडून उम्मखदाच्या वाटेला लागलो की मी तुम्हाला खूण करीन, मग तुम्ही सरळ जात राहा, मी परत माघारा येईन. हो देवदूतच तो. यावेळी आम्ही व्यवस्थित गावाबाहेर पडलो. पण या सप्तपदीत 6:30 वाजले, अंधारून आलं. आमच्या गाडीच्या पुढच्या दिव्यांचा झोत जरा मंदच होता, पण कसं बसं जमत होतं. जुबैल मागे पडलं. 100 मैल गेल्यानंतर समोरून कसली तरी धुरकट ताड गोळ्यासारखी अर्धवट पारदर्शी दिसणारी लाट आली. एखाद्या झिरझिरीत पांढुरक्या पडद्यातून दिसावं तसं सगळं अंधुक दिसायला लागलं आणि मग ती लाट जाऊन पुन्हा सगळं स्वच्छ झालं. थोड्या वेळाने दुसरी लाट आली, मग तिसरी. पडद्याचा विरळपणा हळूहळू कमी होत गेला. धुकंय धुकंय, प्रवासाचा मोठा अनुभव असलेले प्रोफेसर म्हणाले. रस्त्यावर नजर ठेवून चालवत राहा आणि फॉग लाईट्स लावा. फॉग लाईट्स? या गाडीला फॉग लाईट्स आहेत की नाही माहिती नाही मला, हे गांगरले. नाहीत? हो, या देशात गाडीला फॉग लाईट्स नसले तर जबर शिक्षा होते. इथे थंडीच्या दिवसात धुकं वारंवार पडतं. आता पोलीस आले की धडगत नाही आपले, बहुश्रुत प्राध्यापकाने आणखीनच हादरवलं. थोडा वेळ गाडीच्या अगदी पुढ्यातले रस्त्यावरचे पांढरे पट्टे बघत बघत हळूहळू जात राहिलो. नंतर ते पट्टेच दिसेनात, तो रस्ताही दिसेना. आमच्या गाडीमध्ये 4 मित्र म्हणजे पाहुणेच होते ना, अहो त्यांना सुखरूप न्यायची जबाबदारी आमची होती. या जाणीवेने मी म्हटलं, मी खाली उतरून गाडीच्या समोर चालत राहते, माझ्या मागोमाग हळूहळू हाका गाडी. मग मी उतरले, गाडीच्या पुढे जाण्यासाठी म्हणून वळले आणि मला त्या धुक्याच्या कांजीतून गाडीच दिसेना. जीवाच्या निकराने त्या अदृष्टात हातपाय मारले तेव्हा कुठे गाडी हाताला लागली. वेड्यासारखे तिला धपाटे घातले मी आणि ते बरंच झालं. चाचपडत येऊन आत बसले तर प्रोफेसर म्हणतात, काय झालं वहिनी, गाडी समोर न चालता का शोधायला गेला होतात तुम्ही? बाहेर माझं नेमकं काय झालं ते आतमधल्यांना काही कळतच नव्हतं. आता गाडी चालवत राहावं
तर रस्ता, त्याची कड, त्याच्यावरचे पिवळे पांढरे पट्टे काही दिसत नव्हतं. गाडी थांबून एकाच जागी राहावं तर ते विश्रामस्थान भल्या थोरल्या हायवेच्या ऐन मध्यावर होतं. मागून एखादा जगन्नाथाचा रथ वेगाने आला असता तर सरळ वैकुंठाचा हायवे गाठला असता आम्ही. तरी हिय्या करून आम्ही गाडी थांबवलीच. किती वेळ तसे थांबलो माहित नाही. जानेवारी महिना, कडाक्याची थंडी. बंद गाडीत हीटर लावावा तर गाडीची बॅटरी संपते. त्यातून आमच्या त्या जुन्या गाडीची बॅटरी मुळातच वयोवृद्ध आणि अशक्त होती आणि म्हणून तसेच कुडकुडत बसलो होतो. बाहेर काय चाललं होतं ते कळायला काही मार्ग नव्हता. एकाएकी उंचावरून येणारे फिरते लाल प्रकाश झोत दिसले. आलेच बघा पोलीस, अटक ड्रायव्हरलाच होईल. पण बाकीच्यांचे पण इकामे नक्की जप्त होणार. प्राध्यापक नारायण खांडेकर शुभ बोलले. नारायणच तो. मग खणखणीत कठोर अरबी आकाशवाणी झाली. लाल दिव्यांच्या मागून गाडी चालवत राहा. ती पोलिसांची गाडी होती. अहो गाडी कसली, प्रचंड रथच होता तो. त्या लाल प्रकाशाच्या मागून थंडीनी आणि भीतीनी हुडहुडी भरलेले आम्ही जातच राहिलो. थांबा इथेच, रथवाणी खणाणली. हे काय पोलीस स्टेशन आहे की तुरुंग? ही प्राध्यापकी दुष्ट शंका. कसलाही खुलासा न करता प्रकाश झोतांचे पीटीचे प्रकार करत तो पोलिसांचा रथ निघून गेला. थोड्याच अंतरावर कसली तरी इमारत दिसत होती. तिथे अगदी लखलखाट होता. पण आम्ही थांबलो होतो तिथून नीट दिसत नव्हतं. आता बेड्या घालायला कोणी येतो की काय ते बघत आम्ही बराच वेळ तसे बसून राहिलो. मग मला राहावेना. बायकांना बहुतेक बेड्या घालत नसावेत अशा गैरसमजानी आणि आगीला न भिणाऱ्या मेल्या कोंबडीच्या धाडसानी मी दार उघडलं. अहो तो तुरुंग नव्हता की चौकी नव्हती. तो होता एक पेट्रोल पंप. त्या पोलिसांच्या गाडीनी आईच्या ममतेनी आम्हाला त्या धुक्यातून धुंडलं होतं आणि तिचं प्रकाश झोताचं बोट धरून आम्ही अलगद त्या पेट्रोल पंपावर पोचवले गेलो होतो. धुक्याच्या समुद्रातलं प्रकाशाचं बेटच होतं ते. अहो तिथे पाव, लोणी, बिस्किट, शीतपेय असं काही बाई मिळत होतं. शिवाय प्रसाधनालयाची सोय होती हे विशेष. आधी गाडीत पेट्रोल भरून घ्या, मोलाचा प्राध्यापकी सल्ला मिळाला. पेट्रोल संपलाय, पंपाच्या कर्मचाऱ्यांनी त्याहून मोलाची माहिती दिली. आणखी बरेच गाडीवान आधीपासून तिथे येऊन थांबले होते. प्रत्येकाने आल्या आल्या गाडीमध्ये पेट्रोल भरल्यामुळे पंपावर झाला होता कडकडाट. त्यातल्या दोघा तिघ्या रणदांडग्यांनी आमच्या गाडीवर थापा मारायला सुरुवात केली. बापरे, यांना काय पाहिजे आता? आता ते पोलीस पण निघून गेलेत, आता काय करायचं? आम्ही थरथरत पाय उतार झालो. त्यांच्यातल्या एकाने यांचा खांदा पकडला, दुसऱ्याने बकोट धरलं आणि तिसरा यांच्या समोर दैत्यासारखा उभा राहिला. आणि मग ते तिघेही अगदी थोरल्या भावाच्या मायेने रागे भरले. अरे मित्रा, अरे पुढल्या वेळी अशी धुक्यात गाडी घालण्यापूर्वी फॉग लाईट्स बसवून घे बरं गाडीला. कसा वेडा वाकडा चालवत होतास. माझी मागून आलेली मोठी गाडी आपटली असती तर भरीत झालं असतं ना तुझं. मुकाट्याने माना डोलवून पुन्हा उंदीर बेळामध्ये शिरावे तसे आम्ही गाडीत शिरलो. थंडी तर होतीच. पेट्रोल वाचवायला मधून मधून इंजिन सुरू करीत होतो. थोडा थोडा हीटर लावत होतो. एकंदर रात्र सुसह्य आणि बिनघोर गेली. बिनघोर नक्की, कारण घोरणार कोण? एका लहान गाडीतून चलता है असं म्हणत 6 जण चाललो होतो. झोपा लागणं अशक्य. सूर्य उगवल्यावर धुकं अक्षरशः वितळून गेलं. सुखरूप परत येऊन तडक कामावर गेलो. काळ्या बुरख्याचा हट्ट घेणारा तो प्रदेश, हिवाळ्यामध्ये तिथल्या काळ्या रात्री वारंवार असा धुक्याचा शुभ्र पांढरा पांघरला जातो आणि त्यातली आम्हाला जी भेटली ती आमच्या सुदैवानी आणि पोलिसांच्या जागरूकपणामुळे काळ रात्र मात्र ठरली नाही. प्रकरण समाप्त.